उन्हाळ्याचे दिवस 2024 साल. माझं नवीन फार्म हाऊसचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. उन्हाळ्यामध्ये सर्वत्र ओसाड असल्या कारणास्तव हिरवगार काहीच नव्हतं. शेतामध्ये बोर पाडलेली आणि बोरचं पाणी सोडलेलं. आई काहीतरी शेतात करत आहे. सदाफुली, मिरच्या, नारळ, तसेच केळी. केळीच्या झाडांना कधी करत आहे, आळं करत असलेलं दिसत आहे. झाडांना काय पाणी, हवा, सूर्यप्रकाश असलं तर चाल आणि त्याची निगा खतं. पण या उन्हाळ्यामध्ये सगळं ओसाड, हिरवळ काहीच नाही. मग यामध्ये आम्ही ठरवलं घर कारमध्ये दोघांनी पाणी जागा ठरवली. इच्छुक अशी जागा निवडली. मुहूर्त केला, पूजन केलं. पूजन केल्यानंतर पाकळी चालू झाली, मार्किंग झाली. आणि जागा आहे ती जागा ठरवण्यात आलं. मार्किंग करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलं. त्यांनी मार्किंग केली. दोघांसाठी काय छोटस हवेशीर, ताणतणावापासनं, गावापासनं, सिटीपासनं लांब असं फार्म हाऊस शेतीमध्ये. त्यासाठी चिरा पावसवरनं मागवल्या. एक लॉट 300 चिऱ्याचा मागवला. त्याला लागण्यासाठी टँक, पाईपलाईन, ग्रीड, कडी आणली. 4.5 फूट खोल पाया लागेल. त्यात 8 ट्रॉल्या दगडाच्या ट्रॅक्टरच्या टाकल्या आणि सिमेंट कन्स्ट्रक्शन त्यांनी उभा केलं. त्यावरती शेती लावणार म्हणून शेततळे तर पाहिजे. शेततळे 15 बाय 15 काढून घेतलं. आपल्याला जसं आपल्याला अन्न, पाणी, हवा, तसं झाडालाही पाणी, हवा, अन्न गरज असतेच. त्यासाठी सोय जशी आपल्याला निवाऱ्याची तसं त्यांना पाण्याची सोय शेततळे तयार केली. फाउंडेशन जी पायाभरणी झालेली त्यावरती फाउंडेशन उचललं. फाउंडेशन उचलून दगडी फाउंडेशन केलं. फाउंडेशन व्यवस्थित दिसेल असं साजेस करून घेतलं, जेणेकरून जमिनीपेक्षा घर वरच्या थोड्या अंतरावरती हा पाहिजे असता. पाऊस येतो, चिखल होतो, त्यासाठी फाउंडेशनची गरज पाहिजेलच. मग त्यातच उन्हाळ्याच्या नंतर लगेच 5 जून 2024 वेळेवरती पावसाने नियोजित वेळेवरती हजेरी लावली. 4, 5, 6, 7 असे 3 दिवस सलग पाऊस कोसळला. त्यांनी आपलं काम पूर्ण केलं. आपल्याला
जी मेंढ्या चिटणं दिसतंय आपल्या इथं मेंढर बसलेली. तर ती मेंढरे आपल्या शेतात बसवली जेणेकरून खतासाठी. त्यांना मोबदला दिला आणि आपल्याला खत झालं. पुढील 3 वर्षांमध्ये शेतीसाठी ते खत अतिउत्तम असं. जी थोडं पाऊस उघडल्यानंतर मग JCBच्या साहाय्याने जी फाउंडेशन होतं त्यात दगड आणि माती भरून व उत्तमाचे ठोकून ठोकून बसवले जेणेकरून नंतर गॅप राहिला नाही पाहिजे दगडांमध्ये. JCBने पूर्ण पॅक करून घेतलं. त्या आलेत यंत्र, त्यामुळे मनुष्यबळ हे खूप वेळ आणि खर्चिक आहे. त्यापेक्षा 1 तासामध्ये यंत्राच्या दृष्टीने हे काम करून घेतलं. व नंतर लगेच पायाभरणी झाल्यानंतर पंचधातू व वास्तुपुरुष जे आपल्या वास्तूचं पुरुष आहे त्याचं पूजन व पंचधातूचं पूजन केलं आणि चिरा बांधकाम सुरू झाले. चिरा बांधकाम 4, 5, 8, 9, 1, 2 आठवड्याच्या कालावधीत किती काय झालंय ते बघायला. भिंती उचलून घेतल्या. प्रशस्त खिडक्या, हवेसाठी येजासाठी जागा, हवा खेळती होण्यासाठी सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम चालूच होता. हास्य विनोद खेळत घराचं काम पूर्ण होत होतं. भिंती वर येत होत्या. पाणी भिंतीला देणे कार्यक्रम माझ्याकडे असल्यामुळे कामगार तसेच संघटनेने आम्ही व्यवस्थित काम चालू होतं आमचं. चौकटी आणलेल्या होत्या. भिंती 10 फूट 9 फूटच्या वरती आल्या. आणि चौकट लागली. चौकट लागल्यावर चौकट पूजनाचा कार्यक्रम झाला. आमचं घर आमच्या डोळ्यासमोर साकार रूपात दिसत होतं. आनंद आमच्या दोघांमध्ये मावत नव्हता. प्रफुल्लित आनंदित स्वप्न आमचं पूर्ण होत होतं. होत आहे.